भारत बिल्डथॉन 2025 या उपक्रमाद्वारे आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल असुर्ले पोर्ले या शाळेतील 9वीच्या मुलींनी एक अतिशय वेगळी आणि पर्यावरणपूरक कल्पना तयार केली आहे। ती म्हणजे इकोब्रिक्स पासून तुळशी वृंदावन तयार केले आहे। आपल्यासमोर प्लास्टिक कचरा हे सर्वात मोठं आव्हान बनलं आहे आणि त्यामुळे वापरून झालेले प्लास्टिकच्या पिशव्या, खाऊचे रॅपर्स, रिकाम्या बाटल्या या वस्तूंमुळे पाणी आणि माती प्रदूषित होतं आणि यावेळी एक अद्भुत कल्पना समोर आली, ती म्हणजे इकोब्रिक्स। आणि इकोब्रिक्स म्हणजे वापरलेले प्लास्टिक एका बाटलीत दाबून भरून तयार केलेली एक प्लास्टिकची वीट। आणि इकोब्रिक्स पासून आपण अनेक वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो, जसं की बसण्याची बाकड, कुंडी आणि आता तर इकोब्रिक्स पासून तुळशी वृंदावन सुद्धा तयार करू शकतो। तुळशी ही केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर औषधी व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाची आहे। बनवण्याची प्रक्रिया सर्वप्रथम पिशव्या, रॅपर्स, स्ट्रॉ, झाकण धुवून घ्यावेत व कोरडे करावेत। एका मोकळ्या बाटलीत ते दाबून भरावे व झाकण घट्ट लावावे। अशा अनेक इकोब्रिक्स तयार कराव्यात। वृंदावनाचे आकारमान ठरवावे आणि इकोब्रिक्स विटांप्रमाणे एका रांगेत लावून त्यास बांधावे। या एकत्र करण्यासाठी चुनखडी, माती, सिमेंट याचा वापर करावा। याचा सजावटीसाठी नैसर्गिक रंग, पेंट्स, चुना याचा वापर करून सुंदर सजावट करता येते। वरच्या भागास माती ओतून तुळशीचे रोप लावावे। रोज सकाळी तुळशीला पाणी घालून सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा। तुळशी वृंदावनाचे 3 महत्त्वाचे फायदे। पहिला फायदा म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर होतो व पर्यावरण देखील स्वच्छ राहते। दुसरा फायदा म्हणजे हे पर्यावरणपूरक बांधकाम आहे। हे कमी खर्चात व टिकाऊ आहे, त्यामुळे हे वर्ष टिकते। चला, प्रत्येक घरी एक इकोब्रिक्स पासून तयार केलेले तुळशी वृंदावन स्थापन करून आपल्या पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाका। कमी करा, पुनर्वापर वाढवा आणि हरित भारत घडवा।